सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास साडोळे यांना दिलेली हद्दपारीची नोटीस मागे घेण्यात यावी। फॅब कंपनीतील कामगारांवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अरुंधती राणे, वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांना निलंबित करण्यात यावे। तसेच कामगारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे। तसेच डायनामिक परस्ट्रेस कंपनीतील कामगाराला अपहरण करणाऱ्या कंपनी व्यवस्थापक व संजय भुटे यांना अटक करण्यात यावी। या मागणीसाठी सीटू संघटना व जनवादी महिला संघटनेच्या वतीने दिनांक 28 रोजी वाडीवरे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांना सीटूचे ज्येष्ठ नेते सीताराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। देविदास साडोळे यांच्यावर बजावण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात यावी व कंपनी गेटवरील पोलिसांनी काढलेला युनियनचा झेंडा पूर्ववत लावण्यात यावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। युनियन करणं हा तर भारताच्या घटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून कामगार संघटित होऊन जर युनियन करून आपले हक्क मागतोय म्हणजे काही गुन्हा करत नाही। आणि तरी देखील अशा अवस्थेत कामगारांना बाहेर ठेवून कामावरून दूर करून म्हणजे बिना नोटीस बिना काही कारण देताना कामगारांना बाहेर ठेवायचं आणि आपल्या हक्कासाठी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी म्हणून जर कामगार गेटवर बसले तर तिथे पोलिसांच्या मदतीने त्यांना मारहाण करायची हा लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य आहे की कुठल्या कायद्याखाली कुणावरती आपण कारवाई करतो आहोत आणि ती योग्य आहे की अयोग्य आहे की वरून कुणीतरी दबाव टाकला, कुठेतरी पैशाचं वजन ठेवलं की मग कुणावरही कुठल्याही कायद्याखाली कारवाई करायची का? आमची अशी मागणी आहे जनवादी महिला संघटनेची की चुकीची वागणूक करणारे आमच्या गोरगरीब कामगारांवरती हात उचलणारे, लाठी उचलणाऱ्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, निलंबन झालं पाहिजे। देविदास साडोळे सारख्या निष्कलंक आणि निर्व्याज म्हणजे जे निस्वार्थपणे सेवा करत आहेत कामगारांची त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्यांचं देखील निलंबन झालं पाहिजे, ही आज आमची मागणी आहे। त्यावेळी सीटूचे कांतीलाल गरुड, मच्छिंद्र गतीर, दत्ता राक्षे, निवृत्ती कडू, सदाशिव डाके, ज्ञानेश्वर काजळे, अशोक कदम, भाऊसाहेब जाधव, मनोज भोर यांच्यासह शेकडो कामगार व महिला या आंदोलनास उपस्थित होत्या। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।